चला संध्याकाळ झाले आहे, 6:45 वाजलेले आहेत आणि हे 2 पार्सल आणखीन माझे गेले नाहीत, बट हे 2 पार्सल आणखीन आलेले आहेत. तर हे मी तुम्हाला दाखवते कारण की मी हे घरी डेली यूजच्या साठी कानातले बोलवलेले आहेत. तर हे मला तुम्हाला दाखवायचे आहे. एक कानातल्याचा जोड माझ्या कानात आहे आज आणि हे 2 आणखीन आलेले आहे. एक आहे सिल्वर कलरमध्ये आणि एक आहे गोल्डन कलरमध्ये. हे मी काढते आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे सिल्वर कलरमध्ये, एकदम हलके आहेत आणि हे आहेत गोल्डन कलरमध्ये. हे मी डेली यूजसाठी बोलवलेले आहेत. तर मी क्लासला वगैरे जाते, माझ्या कानात काहीच राहत नाही, म्हणून मग विचार केला की त्याच्यासाठी असे बोलवते. आणि बघा, याच्यात वेगवेगळ्या सगळ्या हे डिझाईन आहेत आणि मला हे सिल्वरपेक्षा ना हे गोल्डन कलरचे आवडलेत. मस्त आहेत, भरपूर डिझाईन आहेत बघा. आणि हे जीन्सवर पण छान दिसतात आणि ड्रेसवर पण छान दिसतात. कशावरही घातले ना तरी छान दिसतात बघा. असे आहेत हे. याची लिंक हवी असेल तुम्हाला तर मी तुम्हाला लिंक देऊन देणार. पण हे मी प्रमोशनसाठी बिलकुलही नाही, म्हणजे प्रमोशनचे नाही आहेत हे मी माझ्यासाठी बोलवलेले आहेत. आणि एक कानातल्याचा जोड इथे माझ्या कानात आहे, तर दिसत नाही आहे तुम्हाला. नाही दिसत. बनवते चहा, सकाळची भाजी, चिकन पण आहे भरपूर आणि मटन पण आहे. तर मी चिकनमध्ये राईस टाकून याची बिर्याणी करून टाकणार आहे. बट आता पहिले मी माझ्यासाठी ना कॉफी बनवते. सॉरी, मी पहिले चहा म्हटलं तुम्हाला ना. चहा नाही बनवत, कॉफी बनवते. कारण की चहा मी सकाळी घेतला आणि एकदा घेतल्यावर डबल मी चहा नाही घेत, कॉफीच घेते. कारण मी ऑलरेडी खूप जास्त अति करत आहे चहा घेण्याची आणि मला आता असं वाटत आहे की नाही, आता मी अति नाही करायला पाहिजे, म्हणून मग थोडंसं कंट्रोल म्हणून करत आहे. तर कॉफी करून घेते. बढिया. कॉफी होईपर्यंत म्हटलं कानातले दाखवते. हे बघा, असे कानातले आणि हे खूप सुंदर दिसत आहे. मस्त कानातले आहेत, छोटे छोटे. हे पण मी मिशोवरूनच बोलवलं. आणि डोळे बघा माझे कसे झाले. मी आज सकाळपासून काम करत आहे आणि आज झोपली पण नाही आणि मी आता खूप थकली पण, त्याच्यामुळं माझे डोळे असे दिसत आहे, झोपेसारखे दिसत आहे. ॲक्च्युली रात्री आमच्या इथे ना लाईट गेली, तर डायरेक्ट 3 वाजता आली. मला जास्त असा काही फरक नाही पडला, बट राहून जाग येत होता, त्याच्यामुळे झोप व्यवस्थित झाली नाही. आणि सकाळी मला यशिकाच्या स्कूलच्याने उठावंच लागते कोणत्याही हालतीत. आता उद्या सुट्टी आहे, बट उद्या ना एक्सपो आहे, उद्या आणि परवाचा. तर त्याचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक्सपो कसा असतो, काय असतो, कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की मी शिकत राहावं जोपर्यंत मला शिकता येईल तोपर्यंत. म्हणून मग मी ह्या एक्सपोमध्ये जाणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. आता पहिले कॉफी घेते कारण की कसं तरी होतं. कॉफी करायला आज जरा लेटच झाला, बट मी जेवणही आता लेट करणार आज, कारण की लाईट बंद करून तिकडे जाते, अंधार दिसत असेल तुम्हाला. तर जेवण आज मी याच्यासाठी लेट करणार, कारण की सकाळचं जे जेवण आहे ते 3 वाजता जेवण झालेलं, म्हणून आताचं जे जेवण आहे मी थोडंसं लेट करणार ते आणि लेट झोपणार पण. कॉफी बघा किती छान दिसत आहे. एवढीच कॉफी घेतली आहे मी, जास्त नाही घेतली. आणि झाडं पण खूप छान लागली आहेत सगळी. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, कदाचित काही जण बोरही झाले असतील, बट सॉरी, मला आवडते. आणि बघा किती छान वाटत आहे ना. तर गाईज, आता मी करणार आहे थ्रेडिंग, कारण की उद्या आहे मम्माचा एक्सपो. तर उद्या आहे एक्सपोमध्ये जायचं आहे. आता एक्सपोमध्ये जायचं आहे हे कारण आहे, बट थोडेसे वाढले की मी करून टाकते घरच्या घरी थ्रेडिंग, म्हणून म्हटलं आता करून घेते, म्हणजे थोडंसं ना चांगलं दिसतंय, म्हणून थ्रेडिंग पण करायचं आहे आणि मला हे पण करायचं आहे क्लीनअप. आता मी पहिले थ्रेडिंग करते आणि थ्रेडिंग बघा कशी करते मी. थ्रेडिंगचा दोरा घ्यायचा आहे आपल्याला, हे बघा दोरा घ्यायचा आहे, इथे गाठ पाडायची आहे, त्याच्यानंतर अशा आपल्याला याला थ्रेड करायचे आहे आणि थ्रेडिंग करायचं आहे. आता थ्रेडिंग कशी करायची, तर ज्या साईडने तुमच्या केसांची वाढ आहे त्याच्या उलट्या साईडने आपल्याला हे थ्रेड ओढायचं आहे. जसं की आता या केसांची वाढ या साईडने आहे, तर हे मी थ्रेड इकडनं ओढणार, म्हणजे केसांच्या
वाडीच्या उलट्या साईडने. जसं की तर तुम्हाला दिसणार की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला इथे दाखवते बघा असं. ठीक आहे, अशा पद्धतीने. जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तशी कमेंट करा, मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार. आता मी थ्रेडिंग करते आणि भेटते नंतर. चला, झालं आहे सगळं क्लीनअप करून. थोडंसं मग हे पण करून घेतलं मी क्लीनअप आणि ॲब्रो पण केल्या आणि आता मला छान वाटत आहे. आता मी स्किन केअर करते आणि झोपून जाते, कारण की सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर जर झोपच नाही घेतली तर त्या सगळ्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. त्याच्यामुळं झोप घेणं फार गरजेची आहे. आणि माझे डोळे तुम्ही बघू शकता कसे दिसत आहे, कारण की ते झोपेमुळं झालेले आहेत. तर स्किन केअर झालं की पहिले एक व्हिडिओ टाकायचा आहे, अपलोड करायचा आहे, तेवढा करून घेते आणि मी झोपून जाते. तर आता मी भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की सगळा व्हिडिओ मी लाईव्ह बोलून काढलेला आहे. कारण मी ठरवलेलं आहे की जे मी आहे, जशी मी आहे तसंच तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत मला. कुठलीही गोष्ट नंतर व्हॉइस ओव्हर करून किंवा मग आणखीन होते असं की प्रत्येक वेळेस जे मुवमेंट जेव्हा असते ना, तेव्हा जे बोलायचं असते ना, ते जेव्हा मी नंतर व्हिडिओ एडिट करते ना, तर ती मुवमेंटही मला आठवत नाही आणि ते जे बोलायचं असते तेही मला आठवत नाही. आणि मग ते दुसरंच कुठंतरी विषय तो लांबणीवर जाते. म्हणजे विषय सोडून दुसऱ्याच विषयावर मी बोलत राहते. म्हणून मग मी विचार केला की नाही, जे आहे जसं बोलता येईल तसं सगळ्या गोष्टी दाखवायच्या, शक्यतोवर जास्त करून, आणि कमीत कमी व्हॉइस ओव्हर करायचा असं मी ठरवलेलं आहे. आणि हा माझा डिसिजन. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला सुद्धा असंच लाईव्ह मधला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी असेच लाईव्हवालेच व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करेल. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.